हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज बायोलॉजी. आज आपण ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस या चॅप्टरमधला ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम हा पार्ट बघणार आहोत. ऑन बोर्ड ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम डायग्रामॅटिक त्याचा पार्ट बघूया. पहिल्यांदा त्याचे जे मेन कंपोनंट्स आहेत त्याच्यावरती लक्ष देऊ आणि नंतर मग डिटेलमध्ये आपण बघूया. याच्या वरचा जो रिजन आहे दॅट इज फॅरिंग्स. हा जो आहे लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्की, प्रायमरी ब्रॉन्किओल्स, सेकंडरी ब्रॉन्किओल्स, टर्शरी ब्रॉन्किओल्स. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ब्रॉन्किओल्स दोन्ही साईडला आपण त्याच्या डायग्राममध्ये तेच दाखवलेलं आहे जे दोन्ही लंग्समध्ये प्रेझेंट आहे. प्रायमरी, सेकंडरी ब्रॉन्किओल्समध्ये पण ट्रॅकियल रिंग्स असतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण सिरीज बघू की कुठून कुठे श्वास जातो. पहिल्यांदा आपला नोजच्या समोरच्या ज्या नाकपुड्या आहेत, नॉस्ट्रेल्स, नेसल चेंबर, त्याच्यानंतर फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्की, ब्रॉन्किओल्स, एअर सॅक्स, लंग्स अल्वली आणि नंतर मग ब्लड. ऑक्सिजन इकडून इकडे जातो O2 आणि इकडून इकडे CO2 बाहेर येतो. दिस इज द टोटल पॅथवे ऑफ द एअर और एअर पॅसेज असं पण आपण म्हणू शकतो. लंग्स अल्वली नंतर ब्लड नंतर सेल्स. अशा पद्धतीनं ऑक्सिजन नॉस्ट्रेल टू सेलपर्यंत पोहोचतो आणि CO2 सेलपासून नॉस्ट्रेलपर्यंत पोहोचतो. ओके, ठीक आहे. आता हे झालं डायग्राम वाईज. आता पुढे एक एक पार्ट आपण डिटेलमध्ये बघू. आधी आपण मेन डायग्राम बघूयात आणि त्याच्यानंतर मग आपण एक एक पार्ट डिटेलमध्ये बघूयात. ओके, सो दिस इज द मेन ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. पहिल्यांदा नॉस्ट्रेलमध्ये हवा येणार, तिथून येणार नेसल चेंबरमध्ये. नेसल चेंबर आपण थोड्या वेळाने ही डायग्राम झाल्यानंतर ती बघूयात. त्याच्यानंतर फॅरिंग्सचं पण मी डायग्राम देणार आहे तुम्हाला. लॅरिंग्सला साऊंड बॉक्स पण म्हणलं जातं कारण त्याच्यामध्येच वोकल कॉर्ड प्रेझेंट असतो आणि वोकल कॉर्ड हा साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन आहे. त्याच्यानंतर आहे ट्रॅकियाला विंड पाईप पण म्हणलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज विंड पाईप. ठीक आहे, विंड पाईप म्हणलं जातं. ट्रॅकियावरती जवळपास 12 कार्टिलेजिनस रिंग्ज असतात. आता कार्टिलेज म्हणजे काय? सॉफ्ट बोन्स, त्याला म्हणलं जातं कार्टिलेज. ह्या कार्टिलेजिनस रिंग्स कशासाठी असतात? ऑफकोर्स फॉर द प्रोटेक्शन ऑफ द ट्रॅकियाचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करणार आहे? कार्टिलेजिनस सी शेप्ड रिंग्स. जर तुम्ही इकडे बघितलं तर ब्रॉन्कीवरती सुद्धा रिंग्ज आपल्याला दिसतात. आतमध्ये गेल्यानंतर जे प्रायमरी ब्रॉन्किओल्स, सेकंडरी ब्रॉन्किओल्स, टर्शरी ब्रॉन्किओल्स आहेत, तर प्रायमरी, सेकंडरीवरती, टर्शरीवरती सी शेप रिंग्ज आपल्याला दिसतात. पुढचे जे ब्रॉन्किओल्स आहेत म्हणजे अजून बारीक त्याच्या नळ्या ज्या आहेत त्याच्यावरती मात्र कार्टिलेजिनस रिंग ॲब्सेंट असतो, तिथे नसतो. ठीक आहे, ओके. हे जे आहे इथं दीज आर द इंटरकोस्टल मसल्सनी पूर्ण लंग्सला दोन्ही बाजूनी घेरलेलं आहे. लक्षात घ्या, डायग्राम अर्धी दिलेली आहे पण हे सगळेच रिजन, हे सगळेच ऑर्गन दोन्ही साईडला असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यावरती हा रिब केज आपला, त्याच्या रिब्स, बरगड्या किंवा फासळ्या म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. हे जे आहेत हे आहेत एअर सॅक्स, हवेचे पोते. आता याचं स्ट्रक्चर कसं असतं? हे असं स्ट्रक्चर असतं आणि याच्यामध्ये असे लंग्स अल्वली टाकून ठेवलेले आहेत. लंग्स अल्वली. ठीक आहे. हा जो आहे दिस इज हार्ट दोन्ही लंग्सच्या मध्ये सेंटरला सिच्युएटेड करून ठेवलेला आहे एका गॅपमध्ये. दिस गॅप इज कॉल्ड ॲज मेडियास्टिनम. ओके. आणि खाली ही जी लाईन दिसते आहे दिस इज द डायफ्राम. काय वैशिष्ट्य डायफ्रामचं? इतर हा मसल आहे. पहिली गोष्ट, ते काही साधीसुद्धा पापुद्रा नाही आहे, मसल आहे. आणि हा मसल काय करतो? वरच्या थोरासिक कॅव्हिटीला आणि खालच्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीला वेगवेगळं करतो. आपली बॉडी जी आहे ती आतून रिकामी आहे, सिलोमिक बॉडी आहे, पण त्या सिलोमला डिवाइड करण्याचं काम कोण करते? डायफ्राम करते. सो वरती थोरासिक कॅव्हिटी, खाली ॲब्डोमिनल
कॅव्हिटी. ओके, हे जे इंटरकोस्टल मसल्स आहेत हे मसल्स आहेत, बरोबर आहे. डायफ्राम काय आहे? मसल आहे. मग मसलचं काम काय आहे? जस्ट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, बरोबर आहे. दिस इज द राईट लंग, दिस इज द लेफ्ट लंग. तर या लंग्सला कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होता येत नाही. त्याच्या कुठल्याही वॉलमध्ये मसल सेल्स प्रेझेंट नाहीत, त्यामुळे त्याला स्वतःला कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होता येत नाही. त्यामुळे मग बाकीचे जे ऑर्गन्स आहेत आजूबाजूचे त्या सगळ्यांना प्रेशर क्रिएट करावा लागतो आणि लंग्सच्या मधली हवा बाहेर काढावी लागते किंवा आतमध्ये घ्यावी लागते. लंग्सला कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होण्यासाठी इथे इंटरकोस्टल मसल्स आहे, इथे डायफ्राम मसल आहे आणि इथे हाडाच्या बरगड्या आहेत, ज्या की त्याला सतत प्रेशराईज करून ठेवणार आहेत, बाहेर काढणार आहेत, प्रेशराईज करणार आहेत, रिकामं करणार आहेत. का? कारण त्याच पद्धतीने हवा जी आहे ती लंग्सच्या आतमध्ये जाणार आणि बाहेर येणार. इथे लक्षात? ओके, ठीक आहे. आता एक एक ऑर्गनला सेपरेटली डिटेलमध्ये बघूयात, आणखीन डिटेलमध्ये. ओके, सेपरेटली. हे झालं पूर्ण डायग्राम, पण याला प्रत्येक ऑर्गनला आपल्याला व्यवस्थितपणे बघणं गरजेचं आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आहे नेसल चेंबर, नॉस्ट्रिल्सच्या मधला भाग. इकडे हे जे असणार आहे 2 ओपनिंग्स, दीज आर द नॉस्ट्रिल्स. ठीक आहे. हे जे आहे एक्सटर्नल नेयर्स, हे जे आहे इंटरनल नेयर्स, आणि या दोघांच्या मधला जो भाग आहे दॅट इज नेसल चेंबर. येते लक्षात? ओके. हा जो बोन आहे इथला, हा मेस्थमॉइड बोन, नाकाच्या मधला जो हाडासारखा स्ट्रक्चर दिसतो दॅट इज मेस्थमॉइड बोन. ठीक आहे. याच्या इकडे आउटर साईड ऑफ द बॉडी आहे. ठीक आहे. याच्या इकडे फॅरिंग्स आहे. येते लक्षात? इकडे बॉडीचा आउटर रिजन दिसतो, नाकाच्या बाहेरचा भाग आपला, इकडे फॅरिंग्स दिसतो. दोन नाकांना कशात डिवाईड केलेलं आहे? मेस्थमॉइड बोननं डिवाईड केलेलं आहे नेसल चेंबरला. इथपर्यंत झाला मुद्दा क्लिअर? ओके. आता या नेसल चेंबरला 3 भागात डिवाईड केलेला आहे. लक्ष द्या व्यवस्थित, खूप महत्त्वाचे. वेस्टिब्युलर पार्ट, लास्ट वन इज सेन्सरी पार्ट, आणि मधला जो आहे तो आहे रेस्पिरेटरी पार्ट. वेस्टिब्युलर पार्ट, आता आपल्याला हे माहिती आहे, नाकाच्या समोरच्या भागाने जर आपण बघितलं तर आपल्याला इथं खूप सारे हेअर दिसतात, केस दिसतात. ते केस कशासाठी असतात? उगीच टाकून ठेवलेले आहेत का? नाही. दे ट्रॅप द डस्ट पार्टिकल्स विच आर एंटरिंग इन टू द नेसल चेंबर. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याची जी लायनिंग आहे याच्यावरती सिलिया पण प्रेझेंट असतो बऱ्याच प्रमाणामध्ये. सिलिएटेड इपिथेलियम नेसल चेंबरच्या वेस्टिब्युलर रिजनमध्ये प्रेझेंट आहे. आता सिलियासुद्धा काय आहे? ब्रश बॉर्डरसारखा रिजन आहे. ब्रश बॉर्डर म्हटल्यानंतर तो काय करणार? तो झाडून काढणार, ब्रश आउट करणार, मध्ये गेलेल्या कुठल्याही प्रकारच्या घाणीला, कुठल्याही प्रकारच्या फॉरेन बॉडीजला, कुठल्याही प्रकारच्या मायक्रोब्सला त्याला मध्ये जाऊ दिलं जात नाही. ठीक आहे. मग आता जे लोक रेस्पिरेटरी ट्रॅकशी रिलेटेड आजारी पडतात ते काय होते? केसांच्या तावडीतून सुटतो मायक्रोब, सेलियाच्या तावडीतून सुटतो आणि पुढे सरकतो, म्हणून तो जास्त अफेक्ट करतो बॉडीला. ठीक आहे. ओके. नेक्स्ट इज रेस्पिरेटरी पार्ट. इथे रिच ब्लड सप्लाय असतो आणि रिच वेपर्स सप्लाय असतो. पाण्याची वाफ सोडली जाते. कुठे? या रिजनमध्ये. पाण्याची वाफ ही गरम असते, ती गरम करून इथे पाण्याची वाफ सोडली जाते. कशासाठी? का करायचं असं? कारण आतले ऑर्गन सगळे ओलसर आहेत, बाहेरून येणारी हवा कोरडी आहे. लक्षात घ्या, मुद्दा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आतली हवा, आतले जे ऑर्गन्स आहेत ते ओलसर आहेत, बाहेरची जी हवा आहे ती कोरडी आहे. त्यामुळे कोरडी हवा जर आतमध्ये जात राहिली तर आतले ऑर्गन्स काय होणार? फाटून जाणार. कोरडे पडून 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 शेवटी टिअर होणार, फाटणार. मग ते परवडणार आहे का? नाही. म्हणून इकडून हवा आली की इकडून वेपर्स सोडले जातात आणि हे वेपर्स ब्लड सप्लायच्याच माध्यमातून तिथे येतात आणि मग ती वाफ सोडून ते हवा ओलसर करून मग मध्ये पाठवली जाते. ठीक आहे. आता आपण उन्हाळ्यामध्ये कोणाकोणाच्या नाकातून रक्त आलेलं वगैरे बघतो बघा, त्याला गुळणा फुटणे वगैरे म्हणतात. मग त्याच्या डोक्यावर पाणी मारलं जातं, त्याला थंड पाणी पाजलं जातं, त्याला कांदा चोळला जातो, ऊन लागला असं आपण म्हणतो. त्याचंसुद्धा रिझन हेच आहे बघा. इथे हायेस्ट टेम्परेचर झाला, ऊन जास्त लागलं की
इथल्या ब्लड वेसल्स ज्या असतात त्या पापुद्र्याच्या कवरिंगवाल्या त्या सगळ्या फुटतात, इथे रक्त येतं आणि पर्यायानं मग नाकाच्या बाहेर ते रक्त यायला लागतं. ते काही फार सिरियस मॅटर आहे अशातला भाग नसतो, पण याला जपणंसुद्धा आपलं काम आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उन्हात न जाणं हे बेस्ट. ठीक आहे, ओके. सो दिस इज द रेस्पिरेटरी पार्ट. सेन्सरी पार्ट, आता जसं आपल्याला माहिती आहे की बोन जो आपलं जे नाक आहे ते काय आहे, सेन्सरी ऑर्गन आहे. कशाचं सेन्सेशन येणार, तिथे स्मेलचं. त्यानंतर इथे कुठल्या नर्व सेल्स असणार आहेत, स्मेल डिटेक्टिंग नर्व सेल्स. गुड, ओके, ठीक आहे. येते बाळा लक्षात? एनी प्रॉब्लेम हिअर? ओके. मग आता इथल्या ज्या नर्व सेल्स आहेत त्या एक्झॅक्टली कुठे जातील, दे आर गोईंग टू द स्मेल रिजन ऑफ द सेरिब्रम. मग तिथे गेल्यानंतर डिटेक्शन होतं की वास चांगला आहे का घाणेरडा आहे. येते लक्षात? ओके. सो दिस इज द नेसल चेंबर. कशाबद्दल बोलतो आपण हे सगळं? नेसल चेंबर. नाकाच्या नागपुडीच्या मधला रिजन फॅरिंग्सपर्यंतचं, त्या रिजनला म्हणायचं नेसल चेंबर. आलं लक्षात? ओके, ठीक आहे. एनी कन्फ्युजन हिअर? फॅरिंग्स हा लॅरिंग्सच्या आधी आणि नेसल चेंबरच्या नंतर येणारा भाग आहे. ओके, धिस रिजन इज फॅरिंग्स. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात इथं काय ठेवायची आहे, इट इज कॉमन फॉर फूड अँड एअर किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, डायजेस्टिव्ह ट्रॅक्टसाठी कॉमन आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे काय आहे, इसोफॅगस, ट्रॅकिया, म्हणजे ऑफकोर्स इकडे काय जाणार, फूड, इकडे काय जाणार, एअर. बरोबर आहे. आता समजा इकडे जाणारं जे फूड आहे ते इकडे जाण्याच्या ऐवजी इकडे गेलं तर चालणार आहे का? नाही. पण इकडे जाणारी जी हवा आहे जर की गेली सपोज इसोफॅगसमध्ये, तर तिला काय चॉईस आहे की तिला 2 ओपनिंग्स भेटतात. एक तोंड आहे, एक ॲनस आहे, माउथ अँड ॲनस. ओके. तर हवा जी गेलेली आहे डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये, एकतर ती इकडून बाहेर पडू शकते, एकतर ती इकडून बाहेर पडू शकते. त्यामुळे इकडची हवा इकडे जर गेली तर ते प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. इकडचं जेवण मात्र इकडे जायला भाग नाही आहे. इकडचं जेवण जर इकडे गेलं तर ते कुठेच जाऊ शकत नाही. का? कारण शेवट कुठे आहे, लंग्समध्ये आहे. बरोबर आहे. आणि लंग्सला आपण पाहिलेलं आहे की शेवटी कुठंही ओपनिंग नाही आहे, छिद्र पडलेलं नाही आहे, जेणेकरून फूड बाहेर जाऊ शकेल. येते लक्षात? म्हणून काय करावं लागेल की डायजेस्टिव्ह ट्रॅकला काही प्रिकॉशन द्यायची गरज नाही आहे. प्रिकॉशन कशाला द्यावं लागेल आपल्याला? ट्रॅकियाला द्यावं लागेल. हा जो वरचा रिजन नेसल चेंबरशी रिलेटेड होता त्याला म्हणायचं नॅसोफॅरिंग्स. ओके. आणि जो खालचा, आता फॅरिंग्सच्या एक्झॅक्टली खाली काय आहे, लॅरिंग्स. बरोबर. म्हणून मग हा जो रिजन आहे अर्धावाला याला लॅरिंजिओ फॅरिंग्स म्हणून, लॅरिंजिओ फॅरिंग्स. ओके. फॅरिंग्स हा 3 भागात डिवायडेड असतो. नाकाजवळचा जो आहे तो नॅसोफॅरिंग्स, मधला ऑरोफॅरिंग्स आणि खालचा लॅरिंजिओ फॅरिंग्स. ठीक आहे. मग आता या फॅरिंग्समध्ये कसं आहे की इकडे जाणारं फूड परवडणारं नाही आहे, इकडे जाणारी हवा परवडू शकते. म्हणून मग दरवाजा कुठे बसवा लागेल, इकडे बसवा लागेल. तर हा जो रिजन आहे, दिस फॅरिंग्स इज प्रोटेक्टेड. इथे जो रिजन आहे याच्या इथे एक ओपनिंग आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ग्लॉटिस. आणि त्या ग्लोटिसवरतीच एक दरवाजा बसवलेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इपिग्लॉटिस. हा कार्टिलेज आहे, इट इज इलॅस्टिक कार्टिलेज. आलं लक्षात? ओके, ठीक आहे. सो दिस इज द पार्ट ऑफ लॅरिंजिओफॅरिंग्समध्येच ग्लॉटिस प्रेझेंट असतो आणि त्याच्यावरती दरवाजा असतो. आता ज्या ज्या वेळेला आपण अन्न गिळणार त्या वेळेला दरवाजा बंद होतो आणि अन्न इकडच्या ऐवजी इकडे चाललं जातं. ज्या ज्या वेळेला आपल्याला अन्न गिळायचं नाही आहे दरवाजा उघडा राहतो, इकडचा श्वास इकडे चालला जातो. दोन्ही गोष्टी जर सायमल्टेनियसली घडल्या, म्हणजे सपोज जेवायला बसल्यानंतर जर आपलं जेवणामध्ये लक्ष नसलं किंवा गिळताना आपलं लक्ष नसलं तर इकडच्या घासाचे कण इकडे जाऊ शकतात. मग अशा वेळेला काय होतं, अशा वेळेला लागतो ठसका. सपोज हे कण गेलेले आहेत, मध्ये 2 ठसका लागलेला आहे. ठसका लागलेला असतो, इथे सिलिएटेड इपिथेलियम असतो, पुन्हा इथे म्युकस पण असतो. या आलेल्या कणाला ठसका लागून 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 दरवाजा उघडून इकडे त्याला ट्रान्सफर केलं जातं. तोपर्यंत तो ठसका लागत राहतो
तो ठसका थांबत नाही. बऱ्याचदा आपण असं ऐकतो की ठसक्यामुळे एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो. ते पण सत्य आहे. का? कारण इकडे गेलेला कण जर ठसका देण्याच्या पलीकडे जाऊन जर का लंग्समध्ये पोहोचला तर मात्र तिथे इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि त्या तिचा जीव जाऊ शकतो. आलं लक्षात? ओके. एनी कन्फ्युजन हिअर? दिस इज द पार्ट ऑफ फॅरिंग्स. फॅरिंग्समध्ये आणखीन एक महत्त्वाचा पार्ट आहे, दॅट आर द टॉन्सिल्स. टॉन्सिल्स हे काय आहेत? लिम्फ नोड्स आहेत आणि यांचं काम काय आहे? टू प्रोड्यूस WBCs ऑफकोर्स. ठीक आहे. आता होतं आहे काय, इकडून येणारे जे एअर पाईपमधून किंवा तोंडामधून येणारे जे मायक्रोब्स आहेत किंवा जे जर्म्स आतमध्ये एंटर होऊ शकतात, ते जर्म्स एकतर विंड पाईपमध्ये जाऊ शकतात. इसोफॅगसमध्ये गेले तर रेअरली प्रॉब्लेम क्रिएट होतो, कारण इसोफॅगसमधून त्याला बाहेर जायला चान्स आहे ॲनस थ्रू, त्यामुळे ते प्रॉब्लेम क्रिएट होऊ देत नाही बॉडीमध्ये. पण शक्यतोवर जर मायक्रोब्स इकडून इकडे जर यायला लागले तर ट्रॅकियामध्ये काय काय आहे? सिलिएटेड इपिथेलियम आहे, ब्रश बॉर्डर आहे, प्लस म्युकस ग्लँड्स आहेत, गॉबलेट सेल्स. ते गॉबलेट सेल्स पण म्युकस सिक्रेट करतात, त्या मायक्रोबला ट्रॅप करतात, ट्रॅप करून वरती आणतात. इथं आणल्याच्या नंतर टॉन्सिल्स त्याच्यावरती अटॅक करतात, WBC त्याच्यावर अटॅक करतात, त्याला गिळून टाकतात, फिनिश करून इकडे पाठवून देतात. मग इकडे ते ॲनस थ्रू बाहेर चाललं जातं. ते अशा प्रकारे टॉन्सिल्स मायक्रोब्सवर अटॅक करण्यासाठी तिथे ठेवलेले असतात. सर्दी खोकल्यांच्या दिवसांमध्ये लहान लेकरांमध्ये सहसा टॉन्सिल्सवरती थोडीफार स्वेलिंग वगैरे येते, पण ते खूप कॉमन आहे. त्याच्यानी डेथ वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचा आजार होणं वगैरे शक्य नसतो. रिगार्डिंग इम्युन सिस्टीम हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे टॉन्सिल्स न काढलेलेच चांगले. ठीक आहे. ओके. नाउ नेक्स्ट इज लॅरिंग्स. आता फॅरिंग्सच्या खाली जो असतो तो असतो लॅरिंग्स. दिस इज द लॅरिंग्स. लॅरिंग्सच्या मध्ये स्टार्टिंगच्या ठिकाणी इथं एक कार्टिलॅजिनस फ्लॅप असतो दोन्ही साईडला. कार्टिलॅजिनस फ्लॅप. दीज आर कॉल्ड ॲज वोकल कॉर्ड्स. आणि म्हणून लॅरिंग्सला काय म्हणलं जातं? साऊंड बॉक्स. आवाज तयार करणारं यंत्र किंवा स्वरयंत्र. ठीक आहे. लॅरिंग्स त्याच्यासाठी महत्त्वाचा कन्सिडर केला जातो. मुलांमध्ये जर तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल तर जे आफ्टर प्युबर्टी जे मुलं आहेत त्या मुलांमध्ये हा जो ॲडम्स ॲपल आहे, हा ॲपल थोडासा समोरच्या भागाने गळ्याच्या ठिकाणी थोडासा असा कडक झाल्यासारखा दिसतो बघा. ओके. दिस इज कॉल्ड ॲज ॲडम्स ॲपल. आले लक्षात? ओके. सो दिस इज द मेन पार्ट ऑफ लॅरिंग्स. त्याचा इम्पॉर्टन्स का लक्षात ठेवायचं आहे? कारण ते साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन आहे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वोकल कॉर्ड्स. ठीक आहे. ओके. नाउ नेक्स्ट इज द ट्रॅकिया, देन द ब्रॉन्की. आणि ट्रॅकिया ब्रॉन्कीचं काय वैशिष्ट्य आहे की हे एकतर नाजूक हे आहे. ट्रॅकियावरती 12 रिंग्स आहे टोटल मोजून. कोणामध्ये आता हे आपण काय लहान बाळाचं कन्सिडर करणार का? नाही. हे मोठ्या ॲडल्ट व्यक्तीचं आहे की त्याच्याकडे 12 रिंग्स प्रेझेंट असतात. कसल्या रिंग्स? शी शेप्ड 12 कार्टिलॅजिनस रिंग्स. ठीक आहे. हा जो ट्रॅकिया आहे इट इज 12 सेंटीमीटर लॉंग नियर अबाउट. ॲडल्टमध्ये सी शेप 12 रिंग्स पण कोणामध्ये प्रेझेंट असणार आहे? लहान बाळांना. मोठ्या ॲडल्ट माणसामध्ये 18 वर्षाच्या वरील व्यक्तीमध्ये, कारण लहान बाळामध्ये एवढी डेव्हलपमेंट झालेलीच नसते. ठीक आहे. तर ट्रॅकिया आणि त्यानंतर ब्रॉन्की आणि त्यानंतर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ब्रॉन्किओल्स यांच्यावरती सी शेप कार्टिलॅजिनस रिंग्स या प्रेझेंट असतात. इकडे आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्टली कुठे ओपनिंग होणार आहे? आता लंग्सच्या मध्ये. येते लक्षात? ओके. ठीक आहे. काही अडचण याच्यामध्ये? आता पुढचं बघा. आता एका लंग्सचं स्ट्रक्चर बघूयात आपण आणि अजून त्याच्यामध्ये लंग्स अल्वली, एअर सॅक्स यांची डिटेलिंग आपल्याला करायची आहे. ओके. परत एकदा हे सगळं रिब्स आहेत. ओके. दीज आर द इंटरकोस्टल मसल्स. राईट. दिस इज द राईट लंग, एअर सॅक्स, lungs alveoli, diaphragm, and these are the bronchioles. बरोबर. ओके. ब्रॉन्की and this is the trachea. बरोबर आहे. ओके. इथपर्यंत आपण पाहिलं. मी आता काय केलेलं आहे, मागच्या ज्या 2 डायग्राम्स वेगवेगळ्या लंग्स आम्ही दिल्या त्या सगळ्या मी मिक्स करून तुम्हाला दाखवल्या की एक्झॅक्टली
एका एका लंग्सची पोझिशन कशी असते. ठीक आहे. तर एका लंग्समध्ये जवळपास 750 मिलियन लंग्स अल्वली प्रेझेंट आहेत. 150 मिलियन म्हणजे लक्षात येते का? 75 कोटी लंग्स अल्वली आहेत एका लंग्सच्या मध्ये. येते लक्षात? ओके, ठीक आहे. मग आता प्रश्न असा आहे की या लंग्स अल्वलीमध्ये जे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस होणार ते कुठं आणि कसं होणार. ठीक आहे. तर ते एक रफ तुम्हाला मी दाखवते. मेकॅनिझम आपण पुढे बघणार आहोत. लंग्स अल्वली आणि या लंग्स अल्वलीलाच घेरून ब्लड कॅपिलरी, प्रत्येक ब्लड कॅपिलरी प्रत्येक लंग अल्वलीला लंग्समध्ये घेरून घेते आणि या प्रकारे ट्रान्सपोर्टेशन चालतं. मग या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनच्याच गडबडीमध्ये हे काय चाललं, इकडून इकडे ब्लड, ही काय आहे कॅपिलरी. ओके, म्हणजे एक कॅपिलरी येते लंग्सच्या भोवताली गुंडाळा करते आणि तिथून निघून चालली जाते, ब्लड त्याच्यामधून फिरत राहते. ओके, आता होते काय, इकडून इकडे CO2 सोडला जातो. दॅट्स द थिंग. हेच फक्त घडतं प्रत्येक लंग्स अल्वलीच्या मध्ये. मग जेवढं काही ब्लड लंग्समध्ये येणार आहे ते सगळं ऑक्सिजन घेऊन जातं आणि CO2 सोडून जातं. कसं येते का लक्षात? या प्रत्येक एअर सॅकच्यामध्ये जी प्रत्येक अल्वली आहे त्या प्रत्येक अल्वलीला एका ब्लड कॅपिलरीनं घेरलेलं आहे, त्याचं जाळं बनवलेलं आहे आणि ते जाळं काय करतं, त्याच्यातून सगळं ऑक्सिजन घेत राहतं, CO2 फेकत राहतं, ब्लड पुढे सरकत राहतं. असं म्हटलं जातं की ॲप्रॉक्सिमेटली 4 मिनिटाच्या आत पूर्ण बॉडीतलं ब्लड लंग्समध्ये एक चक्कर मारून येतं. म्हणजेच पूर्ण बॉडीतलं ब्लड एका 4 मिनिटाच्या आत एक राऊंड मारून पूर्ण बॉडीला डिऑक्सिजनेटेड ब्लडला ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये कन्वर्ट करतो. इथे लक्षात? ओके, दिस इज द टोटल पार्ट ऑफ ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. मेकॅनिझम्सचे पण व्हिडिओ मी डिटेलमध्ये टाकणार आहे. तुम्ही कॉन्स्टंट माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्याचा अर्थ मिळेल माझ्या चॅनलवरती. ओके, थँक्यू. हे आहे आपल्या आजच्या पूर्ण लेक्चरचं कन्क्लुजन किंवा नीट एक्स्ट्रॅक्ट. हे पूर्णपणे लर्न करायचं आहे. माझे सगळे व्हिडिओज मराठीमध्ये असणार आहेत. ज्या कुठल्या तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला मराठीमध्ये नीट बायोलॉजी अपेक्षित आहे किंवा NCERT बायोलॉजी अपेक्षित आहे त्या सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. आपण इथे लाईन टू लाईन रीडिंग अँड टीचिंग इन मराठी घेणार आहोत.